आमच्या मामाकडे ना गोरवां खूप हो, त्यानं चीक पाठवले आणि 2 दिवसापूर्वी त्याची गाय बी आली. नंतर काल म्हाका चीक पाठवले आणि एक बाटली भर करून बघलं तर 2.5 वाटी तो चीक झालो. तो एका पातेल्यात घेतलं, त्याच्यात चमचोभर वेलची पावडर घातलं, 2 वाटयो किसलेलो गूळ घातलं. तो उकडलास ना की नाही तर मग कमी गूळ लागतं, गूळ जरा जास्त घालायचं. आणि अर्धी वाटी घरात आम्ही पिशवीचं दूध आणतो तर तापवला होता ता घातलं. नंतर त्याच्यात जायफळ किसून घातलं, गूळ असलो आणि जायफळ घातलास की एकदम भारी लागतं. व्यवस्थित सगळी गाठ मोडून घेतलं, नंतर गाळून घेतलं, नाही तर गूळ असं शिल्लक राहता, ते खडे खडे लागतात. व्यवस्थित सगळा मस्त जाळीर ह्या करून पूर्ण गाळलं. जरा त्याच्यात ना केशर घातलं, नंतर कुकरात एक जाळी ठेवलं, त्याच्यात डबो ठेवून झाकण ठेवलं आणि शिटी काढून 20 मिनटं वाफवून घेतलं. मस्त उकडा नेलो बघा. इतकं जरा थंड होऊ द्यायचो, नंतर तो ताटात काढायचो. असं जसं जसं थंड होता ना तर गुळाचं पाणी सुटतं. मग त्याका व्हिडिओ करू होयो म्हणून लवकर काढलं, त्याचे काप काढलं. अप्रतिम चव, एकदम भारी लागतं. असं चिक्क असलो की त्याची वडी मस्त पडतं. आणि हे गावठी त्यांच्याकडे गोरवा भरपूर हो, त्यामुळे अधीमधी म्हाका तो कधीतरी पाठवतात. चुलीवरचं ह्याच्यापेक्षा भारी लागतं. असो खरवस करा, खावा, अप्रतिम चव. आवडतलो तुमकां? आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.